झालं असेल मला. कबीरजी महाराज रस्त्याने चालले, खांद्यावर विणा आहे, चिपली आहे, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चाललं महाराज त्यांचा जप. आणि काय झालं, त्या कबीरजी महाराजांच्या एका पायाला जखम झालेली होती. जखम झाली, एकाकडून कुत्रा आलो आणि नेमकं त्याने त्या कबीरजी महाराजांना जिथं जखम झाली होती तिथंच त्या कुत्र्याने काय केला, चावा घेतला आणि महाराज रक्त वाहू लागलं, ते चामडं लोंबकाळायला लागलं. तरी कबीरजी महाराजांनी तिकडे बघितलं सुद्धा नाही. कबीरजी महाराजांचं एकच चालू, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, सतत जप चालू, भजन चालू. आणि कुत्रा मला फार मोठा लोचका तोडलेला आहे, रक्त वाहत आहे. तिकडून एक व्यक्ती आली आणि तू आपलं कबीरजी महाराजांना म्हणू लागले, का हो कबीरजी महाराज, ते कुत्र तुमच्या पायाचं महाराज लचका तोडला, त्याला हकला तर खरं, रक्त वाहत आहे. त्यावेळेस कबीरजी महाराजांचे शब्द काय, कुत्ता जाने और चमडी जाने. काय महाराज संतांची अवस्था झाली हो, की हा प्रकार कशामुळे, देहीच विदेही भोगू दशा. म्हणजे ही अवस्था कशामुळे प्राप्त झाली, सदा नाम घोष. बस एवढंच महाराज, सतत त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सातत्य ठेवलं नामस्मरणाचं, म्हणून ही दशा प्राप्त झाली. म्हणून देहीच विदेही भोगू दशा. आम्ही कोणत्या ठिकाणी आहोत, काय करतोय, आम्हाला विसर पडला, म्हणून देहीच विदेही भोगू दशा. मग तुम्ही म्हणत असाल महाराज ही दशा तर आम्हाला प्राप्त होणार नाही का, होईल महाराज, परंतु आपण सतत नामस्मरण करा, विठ्ठल विठ्ठल. आता पुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा या नामस्मरणाने आम्हाला समाधानही मिळालं, सुखही मिळालं, देहात असून विदेही अवस्था सुद्धा प्राप्त झाली. परंतु नंतर या नामस्मरणाचा परिणाम आमच्या जीवनामध्ये असा झाला की जीवनामध्ये आम्ही कोणतंही कर्म करणार, मग ते पापात्मक असो का पुण्यात्मक असो, आम्हाला ते लागू शकत नाही, कारण आम्ही अग्निरूप झालो अभंगाच्या अंतिम चरणात. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निर्भय
तुकामुळे आम्ही झालो अग्निरूप लागोने तो पाप पुण्य अंगा. अंतिम चरणात तुकोबाराय सांगतात, अरे बाबा आमच्या जीवनामध्ये आम्ही भक्ती केली आणि त्या भक्तीत तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्ही भक्ती केली आणि त्या भक्तीचा परिणाम अंतिम चरणामध्ये तुकोबाराय प्रदर्शन करतात आहे की अरे बाबा तुकामुळे आम्ही झालो अग्निरूप. आता अग्निरूप या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. तुकोबाराय नेमकं म्हणतात काय, कारण आजचा अभंग प्रत्यक्ष आपल्याशी बोलतोय महाराज. तुकोबारायांचं म्हणणं एवढंच आहे, आम्ही अग्निरूप झालो. अग्निरूप म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो. ज्ञान स्वरूप जाऊ द्या बाबा, झालं ते आता बसा बसा, त्याच्याने विक्षेप होतो. ठेवा ठेवा. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुकोबाराय म्हणतात अग्निरूप म्हणजे काय, आम्ही ज्ञान स्वरूप झालो. ज्ञान स्वरूप म्हणजे काय, आम्ही सतत नामस्मरण केलं, त्याचा परिणाम असा झाला आम्ही नामरूप होऊन गेलो. म्हणून तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. मग त्याचा प्रकार असा झाला लागून तो पाप पुण्यंगा. आमच्या जीवनामध्ये आम्ही कोणतंही कर्म करणार, मग ते पापात्मक असो का पुण्यात्मक असो, ते आम्हाला लागणार नाही का, आम्ही अग्निरूप झालो. मला सांगा, अग्नीमध्ये लाकडे टाकल्यानंतर लाकडी कशी होतात, अग्नि स्वरूप होतात ना. सोपं सांगतो, गंगा नदी आहे, गंगा नदी कोटपर्यंत गंगा राहते हो, जोपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत. एकदा ती समुद्राला मिळाली काय म्हणतात त्याला, तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय. मग समुद्राला मिळाल्यानंतर ती गंगा राहत नाही महाराज, तिला सागराचं स्वरूप प्राप्त होतं. तसं तुकोबारायांचा तो भाव शेवटच्या चरणात लक्षात घ्या. तुकोबाराय म्हणतात आम्ही अग्निरूप झालो म्हणजे नामस्वरूप झालो. सतत देवाचं नामस्मरण करता करता आम्ही नामस्वरूपच होऊन गेलो. म्हणजे आम्ही जीवनामध्ये कोणतंही कर्म करणार त्याचा आम्हाला पापही लागणार नाही आणि पुण्यही लागणार नाही. म्हणून लागून येतो पाप पुण्य अंगा. म्हणून बघा आजचा अभंग इतका गमतीशीर आहे महाराज. अहो जीवनामध्ये हळूहळू आपण ह्या अभंगाचं महाराज नुसतं आचरण जरी केलं, थोडं 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 महाराज, जास्त नाही पण थोडं थोडं तरी आनंद मिळल्याशिवाय राहणार नाही. आजचा अभंग महाराज आपल्याला ही अवस्था दर्शवणार आहे. आपण प्रपंच करत असताना प्रपंचाला लागते ती व्यवस्था लागते. घरही पाहिजे, गाडी घोडीही पाहिजे, बंगलाही पाहिजे, सर्व प्रकारचा पैसाही पाहिजे, सर्व पाहिजे, तेव्हा प्रपंच नेटका चालतो. पण परमार्थ याच्या वेगळा आहे. परमार्थामध्ये महाराज लागत नाही व्यवस्था, लागते ती अवस्था. सुदाम देवाचं होतं काय हो, श्रीमंती होती नाही महाराज, शुद्ध भाव होता महाराज, शुद्ध भाव होता. म्हणून सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला मुष्टीभर पोहे घेऊन या त्याचे पेटी लागी गेला गा. मग काय होतं, शुद्ध भाव देखोनी या गाव सोनियाचा दिला गा. अहो शुद्ध भाव होता म्हणून मला परमात्मा जवळ होते. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. मुक्ताईच्या ताटीचे 11वा अभंग. शुद्ध जिथं भाव असतो महाराज तिथं देव लांबच नाही हो. फक्त मला अंतकरणात काय पाहिजे, प्रेम पाहिजे. आपण नामस्मरण करत असाल, भजन करत असाल, कीर्तनाला येत असाल, काकड्याला येत असाल, हरिपाठाला येत असाल, चरित्र आपण श्रवण करत असाल, कोणचंही परमार्थ करत असाल, प्रेमाशिवाय नाही महाराज. प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती. वाचून काय प्रेम असल्याशिवाय महाराज तुमचा परमार्थ अपूर्ण आहे. त्याला पर्याय महाराज संतांनी दिला. चला सोपं सांगतो मी, कठीण मला कठीण येत नाही. चला आपलं साधं उदाहरण सांगतो आणि सेवा आटपती घेतो. आपण शिरा खाल्लाय महाराज, शिरा काय महाराज तुम्ही चाटा मारता, सकाळी सकाळी रोज बदामाचा शिरा आणतो आम्ही.
हा? शिरा जाऊ दे, आता आपण कीर्तनात शिरा बनवून टाकू महाराज. शिरा बनवण्यासाठी अगोदर किचन मध्ये शिरा. चला, शिरा बनवण्यासाठी काय काय लागतं? काय काय लागतं हो? तुमच्यापेक्षा इकूनच मला आवाज येतोय. मला वाटते घरी हे बनवता का? झालं, शिरा बनवण्यासाठी लागतं काय? हा, बनवलं ना तुम्ही शिरा? हा, असं रवा लागतो, आणखी तूप लागतं, आणखी हा, बर बर बर, जाऊ द्या. झाला शिरा तयार आपला, कारण वेळ झाला म्हणून शिराही झाला. चला, शिरा आपल्या हातात आला, फक्त तोंडाला पाणी सोडू नका म्हणजे झालं. शिरा आपल्या हातात आला, आपण खाल्ला, कसा लागला विनेकरी बुवा? तुम्हाला कसा लागतो? बर, गोड लागला का नाही तुम्हालाही? मलाही गोडच लागतो ना. बरं बरं, आपण त्यामध्ये विशेष पदार्थ टाकतो का नाही? काजू बदाम वगैरे. हा, ते राहून गेलं ना आपलं. त्याच्याशिवाय पूर्ण होत नाही शिरा. जाऊ द्या, झाला शिरा आपल्या हातात आला, आपण खाल्ला. मग माझा प्रश्न एवढाच आहे, बाकीचं विसरलं तरी चालेल. माझा प्रश्न एवढाच आहे, शिऱ्यामध्ये दिसणाऱ्या कोणत्या पदार्थामुळे आपल्याला शिरा गोड लागला? मी दिसणाऱ्या म्हणतो. शिऱ्यामध्ये, प्रश्न पुन्हा आहे का, शिऱ्यामध्ये दिसणाऱ्या कोणत्या पदार्थामुळे आपल्याला शिरा गोड लागला? प्रश्न तुमच्या लक्षात आला का नाही मला नाही माहिती. डबल आहे का? शिऱ्यामध्ये दिसणाऱ्या कोणत्या पदार्थामुळे आपल्याला शिरा गोड लागला? म्हणू का? बदाम, काजू ह्याच्याने लागतो. मग कशाने लागतो शिरा गोड? साखरने. मग ते दिसते का? शिऱ्यामध्ये साखर दिसत नाही मला. अहो, शिऱ्यामध्ये साखर दिसत नाही, पण त्याच्याशिवाय शिरा गोड लागत नाही. तसंच मला तोच निष्कर्ष इकडे लावायचा. भजनामध्ये प्रेम दिसत नाही, पण त्याच्याशिवाय मला भजन गोड लागत नाही. ज्ञानेश्वर आपली वेळ संपली, कारण ते घड्याळ सुद्धा म्हणताय माझा अपमान करू नका, म्हणून त्याचा सुद्धा मान आम्हाला तरी ठेवावा लागेल. असो, आता पहिला दिवस आहे. मीच जर पहिला दिवस जर लांबवलं तर तुम्ही म्हणत असं काय लांबट बुवा आणला बाबा, म्हणून मी माझी एक सेवा आवर्ती घेतो. असो, झालेली कीर्तन रूपी सेवा पंढरीनाथाच्या चरणावर, गुरुनाम गुरु वैकुंठवासी सद्गुरू झेंडूजी महाराज भगवंत कुंडलेश्वराच्या चरणावर, आई साहेबांनी मुक्ताबाईच्या चरणावर अर्पण करतो. इथंच सेवेला पूर्णविराम देतो. काही सूचना?